ही गोष्ट आहे हिंदुस्थानाची मर्दानी झांसीची राणी लक्ष्मीबाई यांची. सन 1840 भारत गुलामीच्या साखळदंडात अडकली होती. इंग्रजांची जुलमी शासनप्रणाली थांबण्याचे नाव घेत नव्हती. त्यातच हिंदुस्थानावर फक्त आणि फक्त आमचाच हुकूम चालेल अशी ठणकावून सांगणारी विरंगना अस्तित्वात आली. मरणोत्तर ही स्वतःचे देह इंग्रजांच्या हाती न लागू देणारे, जेवढ्या उंचीवर शौर्य तेवढ्याच उंचीवर पवित्रता राखणाऱ्या साक्षात माता पार्वतीचे दुसरे अवतार होते आमचे राणीसाहेब. इंग्रजांच्या मनात आजही त्यांच्या नावाचा दरारा कायम आहे. त्यांचे शौर्यगाथा जगासमोर सांगताना उत्तर प्रदेशचे कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान आपल्या कवितेत म्हणतात, सिंहासन हिल उठे राजवंशों ने भ्रुकुटी तानी थी, बूढ़े भारत में आई फिर से नई जवानी थी, चमक उठी सन 57 में वो तलवार पुरानी थी, बुंदेले हर बोलो के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. आणि म्हणून मी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला उद्देशून लिहिलेल्या भारत या कवितेत त्यांच्या पराक्रमाचे ओळी सांगताना असं म्हणतो, सन 57ची कहाणी सांगते सुभद्रेचे शब्द मी, स्पर्शेल मला दुश्मन कसला त्या लक्ष्मीबाईची झांसी मी. भारत देशातील नारीशक्तीचे आद्य प्रेरणास्थान असलेल्या आणि जिथे पुरुषांचा पुरुषत्वसुद्धा नतमस्तक होतो अशा वीरांगनाला त्यांच्या शहीद दिनानिमित्त कोटी कोटी मानवंदना.